जाणणं. अपराध म्हणजे अंतःकरणात उत्पन्न केलेली आपण वासना. अपराध म्हणजे देह संबंध बुद्धीच्या द्वारे. परमात्म्याचा संबंध नाहीये ज्ञानाच्या द्वारे. हा अपराध आहे. अपराध क्षमा करा आणि माझं जीवन सार्थकी करा. माझा भाव देहभाव बंद करा. देहभाव तुम्ही बंद करा, कारण माझ्याच्यानं देहबुद्धी जात नाही आणि मला आत्मसुख भोगता येत नाही. म्हणून मी अपराधी ह्या पदरात. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ, मी जे देहभावात अडकलो आणि विषयामुळे मी भडकलो आणि या नात्यात मी अडकलो. पण तुमचं नातं जे स्वतःसिद्ध आहे, अनादी कालापासून आहे, ते स्वस्वरूपाचं आत्मरूपाचं नातं अभिन्न असताना मी भिन्न नात्याकडे गेलो. देहात परमात्मा, देहाहून भिन्न अनात्मा आहे आणि त्या नात्याशी गुरफटणार मन अर्जुन. तिथे गीता निघाली. तुमच्या श्वासातून वेद तुम्ही काढले तर वेदाचं फल नाही बघता आलं, गीतेचा सार नाही कळाला, ओवीचं फल नाही मिळालं आणि मनातला भगवंत नाही कळाला. म्हणून मी अपराधी या पदरात. मी अनादी कालापासून अज्ञानाच्या सोबत आहे. अनादिकालचा अज्ञानाचा डाग आहे, त्याच्यामुळे देहभाव जिवंत ठेवला आहे. ते अंतःकरण वासनेत थांबलंय, इंद्रियाकडे लांबलंय. ते अंतःकरण आता तुम्ही शुद्ध करा, ते अंतःकरण पवित्र करा आणि ते अंतःकरण बाधित करा. या 3 गोष्टी 2 मिनिटं बोलू. आपल्या ओळीकडे आपण येऊ. कारण ज्ञानाचा प्रवास कसा असतो, ज्ञान म्हणजे काय असतं, अज्ञान कसं संपतं, ज्ञान कसं प्रस्थापित होतं आणि मी कोण हे कसं कळतं आणि ईश्वराचं सान्निध्य कसं मिळतं आणि सुखाच्या अनुभवामध्ये अंतःकरण कसं स्थगित होतं, स्वानंद पदावर कसं मन येतं आणि स्वतःला स्वतः कसं पाहतं. त्याला म्हणतात तसंवेद्या आत्मरूपा. माऊलीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या शब्दाचा भावार्थ म्हणजे ज्ञानाची बुद्धिमत्ता प्रस्थापित करणं. जी अवस्था आपण कधी भोगलीच नाही आणि ज्या भगवंताला आपण जाणलंच नाही, ज्या इंद्रियाचा संबंध तुटलाच नाही, ज्या अज्ञानाचा भ्रम सुटलाच नाही आणि विठ्ठल भेटलाच नाही, त्याला म्हणतात मी अपराधी. हा माझा अपराध जन्मानंतर. मनुष्य देह दिला पण संसारासाठी वाया गेला. बुद्धी दिली पण त्याच्यामध्ये द्वेष तयार केला. दिली बुद्धी भगवंताला, मग त्या बुद्धीमध्ये भक्ती भरली का द्वेष भरला का अहंकार शिरला, मी तिथे त्यानं पाहावं. आम्ही कुणाचं काय सांगावं. ज्याचा अहंकार, कुणाला अहंकार आहे, कुणाला भक्ती आहे, कुणाला दुसऱ्याचं वाईट करायचंय, कुणाला नाही कसं लोकांचा छळ करायचा, कुणाला लावा करून लोकांना त्रास द्यायचा, हे असतं ना. मग हे आम्ही जे भरून घेतले आमचं आजकाल भावाभावात पण वैर. ज्या एका आपण आईसोबत एका ठिकाणी राहतो, इथे एकत्र खेळतो, मग तोच भावापासून भाव लांब जातो. प्रेम का टिकत नाही, त्याच्यामध्ये बाई येते. मला उदाहरण सांगायचे, तसं भगवंतापासून लांब का जातो, मध्ये आज्ञा येतं. मला फक्त एक्झाम्पल द्यायचं, मला कुणाचा संसार मांडायचा नाही. भावापासून भाऊ जेव्हा दूर जातो तर मध्ये बायको येते आणि भगवंतापासून बुद्धी दूर जाती तर मध्ये माया येते. सेम टू सेम. मग ती बुद्धी म्हणजे जीवात्मा आणि तो परमात्मा सोबतच आहे. ते आमचं वेद हातवरी करून सांगतो. तुम्ही देहा सोबत आहे. भगवंत आणि बुद्धीचा साक्षात संबंध आहे. त्याच्याशिवाय बुद्धीला जगताचं ज्ञान, मी देह आहे, मला दुःख आहे, हे पण भाषा बोलता येत नाही. पण हे आपल्याला कळत नाही. जेव्हा जेव्हा व्यवहार करतो, जेव्हा जेव्हा सुखदुःख भोगतो, जेव्हा जेव्हा आपण भ्रमात राहतो, तेव्हाही भगवान तुमच्या सोबत असतो. तो तुमच्यापासून सुटला नाहीच आहे.
तुम्हाला तो भेटला नाहीच आहे, तो तुमच्या पण सुटला नाही, तुम्हाला तो भेटला नाही, म्हणून मी अपराधी ह्या बदरात. मी अपराध केलाय. कोणता अपराध? मी खोट्या नात्याला, खोट्या देहाला, खोट्या विषयाला अगदी जवळ केलं आणि त्याला खरं सत्यत्व दिलं. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य फक्त परमात्मा आहे, बाकी सगळा अनात्मा आहे. काय दाखवला? जगदाभास. मग तुम्ही भासात आहे, मी भगवंतात नाहीये. माझी बुद्धी जगतात आहे म्हणजे आभासात आहे. तू का दाखविला? जगदाभास. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तू जर खरा आहेस मग जगत का तयार केलं रे? परत करू दे, आमचं प्रारंभ आम्हाला कळते. पण जगतामध्ये सत्यत्व का वाटतंय? जर तू सत्य आहेस तर देह सत्य वाटतो, घर सत्य वाटतं, नातं खरं वाटतं, मला पोरग सुख दिन वाटतं, मला पोरगी पण सुख मिळेल वाटतं. कुठेही सुख मिळत नसत. म्हणून सुख आणि दुःख येणारे जाणारे आणि आत्मसुख प्रगट होणार, त्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. हे लक्षात ठेवायचे. सुख दुःख येणार जाणार आणि आत्मसुखाला प्रगट करणारे साधू. ते जात बी नाही आणि येत बी नाही. ते आत्मसुख, ते माझं सुख, ते अवाच्य सुख, ते अपरिच्छिन्न सुख, ते परम सुख, ते नित्य सुख, ते माझं निर्धाम सुख. हे द्या देवा. ह्याला म्हणतात ज्ञान भक्ती, ह्याला म्हणतात आवरणाची निवृत्ती, ह्याला म्हणतात साधूची संपत्ती, ह्याला म्हणतात जीवन मुक्ती, ह्याला म्हणतात आत्मस्थिती, ह्याला म्हणतात परमात्म्याची प्रतीती. संपला आपण आता. आणि विषय येणेच भोगला अथवा देहोनी गेला हे साचची मानती. अथवा देहोनी गेला हे साचची मानती. बघा किती सुंदर सांगितलंय. मा देहासे आला याने विषय भोगला. मा देहासे आला आणि विषय येण्याची भोगिला अथवा देहोनी गेला ऐसे साच. ही साचची मानती. हा खरं म्हणते. हे जो विषय आहे ते वेदांताचं गुरु रहस्य आहे. आत्मा देहासे आला, विषयाने भोगिला आणि देहातून बी गेला आणि हे साचच मानती. हे सगळं खोटे अजून. तो येतच नाही, विषय भोगतच नाही कारण निर्विकार आहे. येत नाही कारण ते अजन्म आहे, अजय अजब. तो येत नाही कारण त्याला जन्म नाही, तो सदाच आहे. प्रलय जग येतो जातो, ईश्वर अवतार घेतो जातो. नीट आहे का? विषय खूप सुंदर आहे. 4 वेदाचा सार आहे हे ओवी. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदाचा सार म्हणजे ओवी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये जे आहे ते जगात कुठंच नाही. हे असं आहे सिद्धांत आहे. जे माऊलीमध्ये आहे ते जगातच नाही आणि जगात जे आहे ते माऊलीत नाही. ते खोटे नाही. माऊलीमध्ये खोटं कुठं आलं पण हे स्मार्ट करावं. कारण तो अजय आहे, तो येत नाही. बरं त्याला यायला तो गेलाच नाही, तो जातच नाही. देह राहत नाही, जगत राहत नाही, विषय खरे नाहीत आणि त्याला येणं जाणं नाही. मग आत्मा देहाशी आला येणे विषय भोगला तो देहत गेला हे साचच मानती. मूर्खाचा बाजार आहे सगळा. आंधळ हे आंधळी भक्ती आहे. कारण तो येत नाही कारण तो स्वतः सिद्ध परमात्मा नित्य आहे. त्याच्या अधिष्ठानावर देह येतो आणि जातो, जगत येतो आणि जातो. ईश्वर त्याच्या सत्तेवर अवतार घेतो आणि जातो. ईश्वर त्याच्या सत्तेने साकार होतो आणि जातो. तो कशाचा आलान गेला? त्याच्या साह्यानं, त्याच्या सत्तेनं, त्याच्या संबंधानं, त्याच्या शक्तीनं विषय भोगता येतात आणि तो भोग आहे. आपण भोगतो म्हणतो तर आनंद भोगी त्याचं रूप आहे. जेव्हा जेव्हा विषयाचा आनंद होतो, संपत्तीचा आनंद होतो, संततीचा आनंद होतो, तो परमात्म्याचा संगम बुद्धीशी होतो. तो आनंद आपल्या हृदयात प्रगटतो. पण तो आनंद आपण विषयाचा मानतो. पण त्याने विषय भोगला कस काय? विषयात सुख नाही, वेदानं सांगितलं. जड पदार्थ सुख देऊ शकत नाही, गीतेनं बोललं. आणि आत्मा सुखरूप आहे,
तिथं मन नाही गेलं, म्हणून तो देहात आलाच नाही. आहे त्या स्थितीमध्ये अंतःकरणाने त्याला अवच्छिन्न करून तिथं स्थान मांडलं. त्या अंतःकरणाने आत्मस्वरूपाशी संबंध केलेला आहे. तो झाकलेला आहे, तिचं नाव माया. कुठून आला आणि कुठे गेला तो नव्हता कधी. जर ते गेला, आता समजा मी गेले परभणीला, पुन्हा येईल तुझ्याकडे. जर मी गेले तर येईल ना. जर मी गेलेच नाही इथून, तू म्हणते कशा आहे काय बरोबर का? चूक आहे. मी इथून हल्लेच नाही तुझ्या घरात, एक फॉर एक्झाम्पल. तर तू म्हणतेस का गेल्या आल्या, तू म्हणते इथे गेलीच नाही म्हणणार आली कुठली, इथंच आहे, इथंच होती, इथं राहते. ठीक आहे. तसं आत्मा इथंच आहे, स्वयंसिद्ध आहे. तो येत नाही, त्याला येणं नाही जाणं नाही, कारण त्या ठिकाणी व्यवहार नाही. निष्क्रिय आहे, असंग आहे, एक आहे, अनादिपासून आहे, स्वयंसिद्ध आहे, स्वयंभू आहे. त्याची सत्ता आहे. जगताला सत्ता नाही, देहाला सत्ता नाही. देह त्याच्यावर आधारित आहे आणि तो अधिष्ठान रूपाने व्यापक आहे. व्यापकाला जाता येत नाही आणि येता येत नाही, आणि परिच्छिन्न व्यापकावर राहता जाता आणि येत, त्याला देह नाव. हे सूक्ष्म वेदे आणू. हे जर कळलं तर मुक्ती आहे, ही कळलं तर खरी भक्ती आहे, आणि हे नाही कळल्यावर मरणाची प्राप्ती, दुःखाचं मरणात दुःख बघावं लागतं. आणि जेव्हा हे समजतं तर अज्ञान भस्म होतं आणि शिवाचं लिंग प्रगट होतं. आत्मलिंग म्हणतात त्याला. ज्या ठिकाणी बुद्धीची धार सतत राहती त्याला अभिषेक म्हणतात. तुमचं बुटलं संपून जातं, चांदीचं कटवण्याचं या, कुठले बुटलं या, ती भक्ती थांबती. पण आमचा अभिन्न भाव कधीच थांबत नाही. आत्माभिषेक सतत आहे, दृढ भाव आहे, आत्मसाक्षात्कार आहे आणि बुद्धीचा ब्रह्माकार आहे. आमचा अभिषेक सतत, तो ज्ञानी आहे. कारण त्या बुद्धीचा त्या परमात्म्याचा स्पर्श आहे, दोघांचा ऐक्य आहे, दोघांचा संबंध आहे, आत्म्याचाच भोग आहे, तो आत्मरूप आहे. कुठला अभिषेक कुणी करायचा? जर भिन्न झाला जीवात्मा तर अभिषेक करेल. अभिन्न जीवात्मा परमात्म्याशी सदा एकरूप आहे, त्याच्या बुद्धीच्या धारा परमात्मा रूपाशी सद्रूप आहे. तर त्या बुद्धी बाजूला निघाली नाही तर अभिषेक कुणी करायचा, कुणाचा करायचा, कसा करायचा, कशाने करायचा, कधी करायचा? तो जर भिन्न झाला नाही तर आत्मलिंगातून ती बुद्धी बाहेर आलीच नाही. आत्मरूप झाली की ज्ञानाची स्थिती पुण्यवंताला कळाली, भाग्यवंताला मिळाली, अधिकारवानाच्या हृदयात प्राप्त झाली, प्रगट झाली. तो ज्ञानी महात्मा त्या परमात्म्याशी साकार झाला, त्याचा संबंध बुद्धीने घेतला, परमार्थ संपला. को विधी को निषेध. त्यांना अभिषेक करा का भेलवा की फुलवा, कुछ बिघडत नाही. रामकृष्ण हरिताई साष्टांग. इथं प्रमाण दिले माऊलीनं, तो असे तो माझे पूजा. ज्ञानी महात्मा पृथ्वीवर उभा टाकला, कुणाच्या घरात थांबला, कुणाच्या घरात जेवला, कुठं झोपला तर भगवंत वैकुंठ खुश होतो. कारण त्याच्या मुखात भेलेला घास भगवंताला कळतो. आज ज्ञानी महात्मा कुणाच्या घरात झोपला, कुठं खाल्ला, त्याची नोंद बरी होती. संताला महत्व का? संताला प्रेम का? सत्संगतीला पुण्य अफाट का? श्रवणामध्ये मुक्ती का? संसारात दुःख का? याचे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही, आम्हाला नाही देऊ शकत. खरं श्रवण भक्ती घडलीच नाही, संत मिळालेच नाही, ग्रंथ कळालेच नाही, बहिरंग थांबलाच नाही, अंतरंगात मन गेलंच नाही, अविद्या संपलीच नाही, देहभाव टाकलाच नाही, आत्मभाव प्रगट झालाच नाही, परमात्म्याचं दर्शन बुद्धीने घेतलंच नाही, आणि साक्षात्कार करून विठ्ठलाची भेट बुद्धीमध्ये बुद्धीनं अलिंगन दिलं नाही. म्हणून माझे चित्त तुझे पायी. मग भक्तीने घ्या की ज्ञानाने घ्या, तर तुमचं तुम्ही ठरवा, आम्हाला सांगू नका. कटकट तुमची अडवाडवे नको. माझे चित्त तुझ्यापाशी, ज्ञानाने ना की भक्तीने, कोण्या खड्ड्याचं आम्हाला सांगू नका. पण जा, माझे चित्त देहात आहे, संसारात आहे, सुख दुःखात आहे, विषय भोगात आहे. किती विषय आहे आणि किती संपत्ती भोगायची? देह पडल्यावर कोणाच आहे? तुझी संपत्ती कोणाची सांग? जे पुरुष लोक रक्त आटवतात स्त्रियासाठी, कुटुंबासाठी, त्या बाईला हे कळावं लागतं की जी संपत्ती माझ्या घरात आहे ती भरपूर आहे. बरोबर आहे ना? मग ही संपत्ती किती काल आहे? देह किती काल आहे? संसार किती काल आहे? ओके, आज तुझे छोटा नातू
एक त्याच्या माग पळते. काल बालाजी म्हणलं त्यानं मारलं तर ती सोडत नाही तिला. हा हे काळ किती असतो बायको विस्तार खोटे माझा जगाचीच रीत आहे ना. मुलगा आईशी एक सदा जवळ कधी असतो तिला पत्नी मिळूस तर, तसं बुद्धी देहात कधी असते भगवान ते मिळूस तर. तुम्ही बघता धडधड त्याला कळतच नाही. फक्त प्रेम आणायला असतो कारण तिच्या गर्भात ते निवास करत असतो. संबंध नाळेचा असतो आणि अंश तिचा असतो म्हणून प्रेम तिचं असतं. पण जेव्हा ते प्रेम पत्नीकडे जात तर आई पण दुरावती आणि बाप पण लांब होतो. हे कळू नये का करत नव्हतं मग प्रेम होतच ऑटोमॅटिक होत. प्रेम संपत असं म्हणत नाही आम्ही. कारण बायका आडेवाडे करायला खूप हुशार आहेत. आमचं पोरग आम्हाला प्रेम करतं म्हणतात. सच्चा प्रेम झुकता प्रेम आणि एखादा असतो नसतं का श्रावण बाळ पैसून म्हणते माझा भाऊ श्रावण बाळ. तुझा नवरा म्हणलं तुझा भाऊ तुझी आईची सेवा करतो. हा सासूबाई माझा भाऊ श्रावण बाळ आहे म्हणलं तुझ्या नवऱ्याला श्रावण बाळ कर. चुकलं का? म्हणजे माहेरी भाऊ श्रावण बाळ लागतो. म्हणजे बायकांची टेंडन्सी घरामध्ये. ज्या घरात आपण आलो जो मुलगा आपल्याला दिला सासू ना जगात माझे नाही बसवून दे आम्हाला तर काय डोकं नाही खोकं नाही. पण जिथं जिथं आपल्याला त्या स्त्रीनं एक स्त्री धन दिलं आयुष्याचं ते कुणी दिलं किती ओळख असावी ना. सोडून द्या तुमची ओळख गेली खट्ट्यात. मग आमची ओळख असावी परमात्म्याची. नका घेऊ श्रावण बाळ घेऊ नका माई घेऊ नका बाप घेऊ नका. आणि हे बोलायची भाषा आता होती नाही कारण वारं खूप वादळ सुटते. कारण सुनामी आता समुद्रात कोण आवडणार आता पुन्हा आम्हाला तो विषय नाही. मग जसं तो श्रावण बाळाची भक्ती करतो ना तुम्ही भगवंताची भक्ती तशीच करतात. जो आपल्या बुद्धीतून बाहेर निघूच नाही त्याचं ऐक्य संपूच नाही भेद आपल्यापाशी येऊच नाही आणि मी असं वाटतच नाही. ने 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 कुठं खाते म्हणून आत्मा देहासी आला हे म्हणणं चुकीचं आहे. तो येतोय नाही जात नाही. मग येतो कोण? मग येतो जात कोण? नरकात जात कोण? जीवात्मा लिंग देह हे नाही. लिंग देह जो जीवात्मा जो नाना येऊन फिरतोय जो माझं माझं करतोय जो मी करतोय जो क्रोधाला पकडतोय जो अभिमान वाढवतो जो भेदात रमतो जो जगताला पाहतो जो विषयाकडे धावतो जो क्रोधात थांबतो आणि जो मी माझं करतो तो जीवात्मा लिंग देह त्या देहातून त्या देहात प्रवेश करतो. त्याला भगवंताचा स्पर्श नसतो श्रवणाचा आदर्श नसतो संताचा संग नसतो वेदाचा बोध नसतो आणि स्वरूपाचा साक्षात्कार नसतो. तो जीवात्मा येतो आणि जातो पण आत्मा त्याचं मूळ रूप आहे जीवात्म्याचं. त्याला जीव पदवी का आली तुम्हाला हमेशा सांगते. अंतःकरण उपाधी आणि जीवात्मा चैतन्यगण एकत्र असतात. अंतःकरणाच्या पाठीमागे आत्मा आहे व्यापक आहे तो आणि त्या कुटस्थ म्हणजे चैतन्य परमात्म्याचा आभास त्या अंतःकरणात मिसळला आणि त्या अंतःकरण हे झालं कार्यरत झालं म्हणजे उत्स्फूर्त झालं व्यवहारासाठी कर्ता बनलं आणि कर्म करू लागलं आणि सगळीकडे तो जगताला बघू लागलं. तेव्हा तो जीव झाला. पण जगत बघताना त्या जीवापाशी शिव असतो तो जीवात्मा. जीव आणि आत्मा एकत्र असतो त्याचं नाव जीवात्मा. आणि जीव बी नाही जगत बी नाही शिव बी नाही एकटा असतो तो आत्मा. ते ओवीच्या खाली लिहिलेलं नसते. आपण किती वाचले ना ओव्या मला आपण खाली ओव्या वाचतो ना 100 200 500 काय ते सगळं जगत वाचतं. आपण एकटं कोण वाचणार आहे तेच मार्केट आपण. पण त्याच्या खाली हा संदर्भ नसतो दरगुड असतो म्हणून साधूची संगती असती आणि जीवाला मुक्ती असती विश्रवण भक्ती असती आणि परमात्म्याची प्राप्ती असते. वाचन भक्ती नाही अभ्यास. पण साधू सोबत केला मनाने केलं चिंता आणि प्राप्त हे साधित त्यांचं धन तुमच्याकडे कारण त्यांच्यावर आपली निष्ठा असते. तर जेव्हा म्हणतात ना शक्तिपात
आणि शक्तिपाताशिवाय मग आत्मसाक्षात्कार नाही. मला ह्याला मुक्त करायचं. जेव्हा आई मुलगा बाप म्हणतो मला ह्याला प्रॉपर्टी द्यायची, तर तो देतो. तर पोरगा आजार, आई वडिलाचं काहीच करत नसेल, प्रेम देत नसेल, व्यवहार चांगला नसेल, तर बाप म्हणतो मी ह्याला का देऊ, ह्याला का देऊ म्हणतो ना बाप. तसं अध्ययन जर करत नसाल तर साधू म्हणतात ह्याला मी का ज्ञान देऊ. जरी ऐकलं तर त्याला ऐक्य का होईल. श्रद्धेशिवाय ज्ञानामध्ये फल नाही, अधिकाराशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि विचारसागर असे नाना ग्रंथ ऐकल्याशिवाय मी कोण कळतो. जेव्हा मी कोण कळतो तर चित्त समाधान शांत होत आणि भगवंतापाशी रमतो आणि गुरुच्या बोधानं आणि कृपेनं भगवंत बनतो. आधी रमत, भगवंतापाशी थांबत, भगवंताला जाणत आणि भगवंत बनत. हे कळायला पाहिजे. हे कुठल्या कुठल्या ग्रंथात नसतं. दक्षिणा मिळत नाही, हाताची पूजा करून कळत नाही. भक्ती मार्ग येतो, धर्मशास्त्र. इथं हाताची पूजा नाही, इथं त्या खऱ्या परमेश्वराची त्या श्रवणाच्या माध्यमातून वेदाची पूजा आहे. ही खरी पूजा आमची. आम्ही स्वीकार, त्याला स्वीकार तर स्वीकारा, नाकार तर नाकार. आमची पूजा खऱ्या परमात्म्याची ओळख ही पूजा आहे. म्हणून म्हणले माझी देव पूजा, देव पूजा पाय तुझे माझी देव पूजा, देव पूजा. माझी तुझी पायाची दर्शन. पायाचं म्हणजे परब्रह्मच तुम्ही. पाय म्हणजे कळतं का बायकाला म्हणताना, परब्रह्म आहे तू. आणि त्याचीच पूजा, त्याची ओळख आणि त्याचं प्रेम ही माझी पूजा आहे. मग ही जडाची पूजा, मूर्ती पूजा पुन्हा. अच्छा पुढचं बोलू का, बोलू. कारण तीर्थधोंडा पाणी देवर पडायचं, त्याला बोला आता उत्तर द्या आम्हाला. तुकोबाराच्या प्रमाणे ना, तीर्थ धोंडा पाणी. धोंडा का म्हणलं, धोंडा का म्हणलं, अज्ञानी जीव खऱ्या देवाला तिकडे पोहतो धोंड्याला. म्हणून तीर्थ धोंडा पाणी देवर पडायचं. त्यांनी रोकडा देव फळा, नगदी देव. रोकडा म्हणजे नगदी. नगदी मुक्ती पाहिजे असेल तर संताकडे, भक्ती पाहिजे असेल तीर्थाकडे, मुक्ती पाहिजे असेल वेदाकडे, आणि मी कोण कळायचं असेल तर कोणाकडे. माऊलीचं धन घ्या. माती कळतं का अभंग म्हणून तरी वाचून कळतं का. जेव्हा ज्ञानाची स्थिती अध्यात्माची गतिबुद्धीला मिळते तर एक शब्द तुकोबाचा मन झालते. अध्ययनाचा आधार असेल तर, साधूची कृपा असेल तर. खरं अभंग कळतो का, सेवा आहे, पुण्य आहे, भक्ती आहे. पण अभंगाचा भावार्थ खोलवायला अंतःकरणाचे पवित्रता ज्ञानाने तयार, आणि मग अभंग कळतो. तेव्हा हृदयाचा मळा खोलतो, तेव्हा तिथे मोक्षाचं फळ येतं. आणि तेव्हा तो जीवात्मा तुकोबा होतो. तुकोबाच होतो. ठाम निश्चय आमचा. अभंग कशाला देतो. तू कोण बाबा, तुकोबा. तू कोण आहे रे बाबा, ओळख तुकोबा. जेव्हा तुला कळेल तू कोण आहेस तर तू तुकोबाच आहेस. चुकलं का सांगा आम्हाला, शब्द वापस घेतो आम्ही. तू कोण आहेस ते तुला कळायलंय. विधेय, माझं नातं, माझं घर, काय व्यवहारापुरती तिथं असावं आणि एक रूपानं सदा व्यापक असावं. वृत्तीमधला भेद संपवावा आणि अनात्माकडे तिचा परित्याग असावा. बुद्धी ब्रह्माकार असावी आणि स्मरण त्या ईश्वरात ठेवावं आणि ऐक्य त्याचं भोगावं. त्याला भक्तीचं स्वारस्य म्हणावं, गूढ रहस्य म्हणावं. प्रेरणा हे 2 वाक्य सांग, ऐकू दे डबल बा लोकांना. या त्यांना कळत ना भक्ती ज्ञान. त्यांची खिचडी असते, खिचडी. इधर न उधर बीच में जादर. बोल बरं. हे भेद नसावा, अनात्माकार वृत्तीचा त्याग व्हावा, बुद्धी ब्रह्माकार असावी, स्मरण ईश्वराच असावं. तेव्हा भक्तीचं स्वारस्य प्रत्येक जीवानं भोगावं. ऐक्याचा अनुभव सतत जागृत असावा, भेदाचा व्यवहार तात्पुरता असावा, आत्मसाक्षात्कार व्हावा, ऐक्य सुटूने व्यवहारानं मन बाटू नये. हा, व्यवहारामध्ये मन बाटू नये
ऐक्य सुटू नये, भेद उठू नये. भेद आहे तो ज्ञानी, तो संत, तो ईश्वर. समजलं का प्रेरणा? हो माऊली, हो. तो ईश्वर आहे, तो संत आहे, खरंच भगवंत आहे. व्यवहार चुकत नसतो, व्यवहार होतच असतो, पण व्यवहारातून मन निर्विकार असत, स्पर्श त्याचा असतो आणि जगताचा अभाव असतो, परमात्म्याचा चौकडी साक्षात्कार असतो आणि बुद्धिमती स्वतः आविष्कार असतो. तेव्हा ब्रह्म साक्षात्कार होऊन व्यवहार जरी केला तर बट्टा नसतो, म्हणजे स्पर्श म्हणजे पुण्य पाप. सखोल आहे ग, एवढं काय सोपं का? ज्ञान रस्त्यावर पडले का? पालकची भाजी का 10 रुपये दिला आणि खाल्ली? अरे त्याग पाहिजे विषयाचा, देहाचा, जगताचा, वासनेचा. सोपं नसतं. म्हणून आत्मा देहासे आला, येणे विषय भोगला, हे देहातून गेला साच्याची मानती. एवढी जरी होऊ लागली तर कोणतरी मुक्त होईल आज या क्षणी. का नाही होणार? एका ओळीत किती वाक्य निघाले? 100 तर निघाले मग बस, नाही निघाले? मग ज्यांना अधिकार पवित्र आहे, त्यांचं पवित्र अंतःकरणे भक्तीने परिपूर्ण आहे, त्या अंतःकरणामध्ये बोध थांबतो आणि त्या बोधानं मन जाग होतं आणि ब्रह्मरसात थांबून जातं. ते हातून भिन्न होतं, परमेश्वराशी भिन्न होतं. ज्ञानातून परमात्म्याची ओळख होती आणि बुद्धी ब्रह्मरूप होती. ज्ञान म्हणजे का उद्बत्ती भटजी आहे का? दुधाचा पेला पुढ्या बेलाचा पुढे आहे? ज्ञान म्हणजे एक अद्वैत साक्षात्काराची रीती आहे. ही साधूची संपत्ती आहे, गीतेची संपत्ती आहे. आणि ते धर्मशास्त्रात मग बेल, दूध, दही, उद्बत्ती नाही भला पसारा. मग पूजा करताना बेलावर लक्ष असतं, माझ्यावर नसतं. आता अक्षता, आता फुलं, आता गंध, आता मध, आता साखर. तू साखरेवर का माझ्यावर आहेस? पण श्रद्धा आहे म्हणून त्याला किंमत आहे. भक्तीला श्रद्धा लागते, ज्ञानाला संत लागतात, कळ्याला पवित्रता लागते आणि ऐक्य व्हायला महावाक्य लागतं. त्याला म्हणतात परमार्थाची परिपूर्णता, वेदांताची. ते कळणं वळणं काही. धर्मशास्त्र म्हणजे काय? पूर्वकाळ नदीचा परिपूर्ण धर्मशास्त्रामध्ये जेव्हा आपण कार्य परिपूर्ण करतो आणि जेव्हा भक्ती पूर्ण होती, तर भगवंताला तुम्हाला ज्ञान द्यायला तुमच्या समोर यावं लागतं. कारण ते ओझ भक्तीचं सहन होत नाही. मन भक्तीनंतर ते मला काही मागितलं नाही, निष्काम भक्ती, निरस. काहीही त्या भक्ती मी केलं असं वाटत नाही, निरस. मग त्या भक्तीचं ओझ पांडुरंगाला होतं आणि मग जनाबाई संघ पांडुरंग गळायला येतो. गावणी स्वरात धावून दासी जाणीच्या घरात, दळंदळीने सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. दळंदळीने सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. तर जनाबाईला पांडुरंगाला ये म्हणले नाही, ती आलं पळत. ज्ञानी देवाला ये म्हणत नाही, ते प्रगट होतो. त्याचा अधिकार तसा असतो. लेकरू चांगलं वागल्यावर माय प्रेम करायला पोरग म्हणत नाही मला प्रेम कर. जर मुलगा सुंदर असल, छान असल, संस्कारी असल आणि आई बापाला प्रेम करत असल तर आई त्याला माझच म्हणते, बछडा चपडा. जर प्रेम करत नसल म्हणजे दुरावा तयार होतो. म्हणून त्या आईनं नीट वागावं, पोरानं नीट प्रेम द्यावं. जर आईच जर नीट नसल तर पोरग काय नीट? तुमचे संस्कार, तुमची वाणी, तुमचं प्रेम दडपणाखाली दिलं म्हणून काय झालं? उपकार केला का? कर्तव्य. मग मीच दिलं तू बाहेर हो, वा 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 वा. ही आई आहे का? बाई आहे बाई. मग तिला आई नसतं म्हणायचं. तिचं आईपद गेला, तिनं म्हणलं पोराला बाहेर हो. ती आई नाही, ती बाई. समजून घ्यायचं. ज्या ज्या बायका बोलतात त्यांना ओळखून घ्यायचं, नीट वागायचं.
मला म्हणले असं बोलू नको. मला येतो का मी काय करू? मला फोन येतात असं असं बोलतात लोक. मी काय करू? ही बाई असं बोलती वाटत असते तुमच्या, मी काय करू? बोलू नको. मी काय करतो? माझी चूक नाही, तुमची चूक आहे बायकाची. मला म्हणजे तुम्ही असं का बोलतात? माई बोलता मोदी मोदी. मला सहन होत नाही त्या आईनं असं वागलेलं घणेरड. मला नाही जमत. आता ऐका. एरवी येणे आणि जाणे, का करणे आणि भोगणे. मस्त आहे. आता एरवी येणे आणि जाणे, करणे आणि भोगणे, हे प्रकृतीचे ते मानले. कुणी मानले? प्रकृतीने केलं हे ज्ञानी मानतो. आता पुढे काय सांगतो मला माहित नाही, आणि मी वाचलं बी नाही. काय बघून सांगतो पुढचं. आम्ही ज्ञानशुकडू काढायला चालतच. इकडं पळ तिकडं कोणाला झोप घे आराम. का करणे आणि येणं जाणं कोणी देहाचं देह जन्म तो देह म्हणतो स्थूल देह. मग तो आला गेला का परमात्मा गेला? हे वरचं ढक्कन गेलं, मधला जीवात्मा गेला. लिंग देह नाही गेला, तो तिथंच आहे. येणे आणि जाणे, का करणे आणि भोगणे, हे प्रकृतीचे तेने माने. आता हे येत जाते कोणी प्रकृती आहे, वेद बी नाही आणि मी जात बी नाही. बघू आता एक मिनिट. तम चितं वापि भुञ्जानं वा गुणानुतं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति नान चक्षुषा यतन्तो योगिनः शयनं पश्यन्तात्मन्यवस्थितं यतन्तो प्रत्यक्ष्माणमुनैनं पश्यन्त चेतसः. ही वाणीतून उच्चार केल्यावर वाणी पवित्र होती आणि पुण्याला प्रगट करते. लक्षात घ्या, हे श्लोक उच्चारले की त्याचे कोणते घेत काय तर काय होतं? पुण्य प्राप्ती होती आणि वाणी पवित्र होते. पण अफाट पाप असलेल्या लोकांचं वाणी अपवित्रच राहते. तेवढं पाप संपलं पाहिजे ना. जेवढं तिने ढिगारा केले जन्मांतरीचे तितकं झाल्याशिवाय तेवढी वाणी पवित्र होत नाही. वाणी म्हणजे उच्चार करतो. तिने खराब बोलून खराब पाप करून अपवित्र केले असते ते तिथपर्यंत संपण्याच्यावर ते गीता काही काम करत नाही. म्हणून त्याचा अधिकार प्रगट होत नाही. त्याला गीतेचे शास्त्र हृदयात थांबत नाही आणि त्यांचं अज्ञान संपत नाही आणि त्यांची बुद्धी भगवंतापाशी एकरूप होत नाही. त्याला कारण हे अनादि जन्माचं पाप आणि पुण्य जेव्हा तुम्ही डोंगरात आठवले तर तुमचं अपवित्र मन तुमच्या सोबत येते अंतःकरण. त्या जन्मात लिंग देतोच ना, ते बदलत नसतं अंतःकरण. ते मन तेच आहे, बुद्धी तेच आहे, संस्कार तेच आहेत. म्हणून ते संपायला तेवढंच पुण्य जास्त करावं लागते. मला वाटतं जास्त पुण्य करण्या बायकाच हे वाढवलं संपत नाही ना. म्हणून त्रिगुण इकडेच नाही ध्यानाकडे. करणं 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 कर हे करायचं. हे 18 ते वाचायचे आणि आज वाचायचे, एवढं वाचायचं. कळायचं म्हणतच नाही. वाचायला कोण प्रतिबंध करणार? पण एवढं कळून घ्यायचं म्हणतात का त्या? वाचणं आणि पळणं जमीन आसमानचा फरक. वाचणं उच्चार आणि कळणं अधिकार. तसं होणं साक्षात्कार. तिन्ही गोष्टी लागल्या. वाचणं उच्चार, कळणं अधिकार आणि तसं होणं आत्मसाक्षात्कार. यांची एकच कार्य वाचा वाचा वाचा. पुण्य होतं ह्याला एकच माहिती आहे. पुण्य होतं आपल्याला नाचा मग पुण्यासाठी. उत्क्रामंतं सुतं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानां पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षा. विमुढे मूर्ख आहे. अनुपश्यन्ति मला जाणत नाही, पश्यन्ति मी जाणणं ओळखणं, माझ्यापाशी बुद्धीला आणणं, माझ्याशी एकरूप राहणं, ब्रह्मस्वरूपामध्ये बुद्धीचं आगमन होणं, देहभावातून मन भिन्न होणं, मी व्यापक सत्तेत आहे असं बुद्धीनं कळणं, त्या सत्तेमध्ये बुद्धीचं आगमन होणं, आत्मस्वरूपामध्ये बुद्धीचं वाटचाल होणं, हे गीतेचं फल आहे. 5ला वाचला, पाठ 4ला वाटलं. पुन्हा सांगते 8 5ला उठून वाचते गीता. गीता अनुभवात यावे, श्लोक बुद्धीत नांदावे, भावार्थ हृदयात खेळावा आणि मन ईश्वरामध्ये समर्पित व्हावं. त्याला म्हणा 5ला वाचली 10ला वाचली. उत्क्रामंतं सुतं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं.
बघा मस्त आहे. आता उत्क्रामंत, ह्या देहातून दुसऱ्या देहामध्ये उत्क्रामंत म्हणजे जाण, या जीवात्म्याचं या देहातून दुसऱ्या देहामध्ये आगमन, गमन आणि आगमन, जाणं, दुसऱ्या देहात पुन्हा येणं. काय उत्क्रामंतम सितम वापी. बघा आता पुन्हा काय होतं, तो पाहतो, खातो, चलतो, बोलतो, हलतो, सगळं करतो. कोण? त्या देहातला तो जीवात्मा इंद्रियाच्या सोबत, त्याच्या सत्तेनं ती वृत्ती, ते इंद्रिय, ते गुण, त्याच्या सत्तेमुळं ही प्रकृती गुण उत्पन्न होतात. गुण म्हणजे प्रकृती. त्या गुणाचा वृत्ती व्यवहार करते. वृत्तीचा गुणाचा संबंध आहे, वृत्तीचा भगवंताचा कुठं संबंध आहे हे कळा. जेव्हा जेव्हा ऐक गुंजान वा गुणानितम, इथं धरायचं, शब्दात धरायचं बरं, मनानं नाही. गुंजान वा म्हणजे जे जे विषय बघतो, ते जे बोलतो, ते जे खातो, पाहतो, चलतो, रुसतो, सगळं करतो. मग गुंजान वा गुणानितम, मग सगळं करत असताना तोच भगवंताच्या सत्तेत आहे, भगवंताच्या सत्तेने व्हायला आणि त्याच्यामुळे व्हायला, प्रकृती करायली, गुणाचा बदल व्हायला, तसा गुणा तसा वृत्ती व्यवहार व्हायला. मी त्याला पाहिलं, व्यवहार मी नाही, गुण मी नाही, इंद्रिय मी नाही, संबंध गुणाचा प्रकृतीचा आहे, माझा संबंध परमात्म्याचा आहे. हे ज्ञानी महात्म्याला ही जागृती असते. विमूढानाथ पश्यन्ति, असं जो जाणत नाही तुम्हाला प्राप्त होत नाही. विमूढा ज्ञान पश्यन्ति, पश्यन्ति ज्ञान चक्षुषा, ज्ञान रूपानं जो मला असं पाहत, तू माझ्यापाशी. विमूढ मी करता म्हणतो, प्रकृती संबंध करतो, गुणामध्ये बुद्धीला एकरूप करतो, व्यवहारामध्ये सतत राहतो, काम क्रोधामध्ये सुद्धा विराजमान राहतो जीवात, तेव्हा तो विमूढ आहे, माझ्याहून दूर आहे, माझ्याहून भिन्न आहे. विमूढा भिन्न, मूर्ख आहे, मला जाण. ज्ञान पश्यन्ति, पश्यन्ति ज्ञान चक्षुषा. इतकं जरी लागत खूप पुण्य ग बायांना, चतुर्मास वाचावा आणू, पण समजून उमजून सोडून काय आपलं क्रोध, लोभ, वासना टाका ना जरा जरा. पण मी एक सांगते तुला, उद्या सगळं टाकायचे, एवढ्या फुटल्या आताच टाकून देत. तिला माहितीये ती काय दान धर्म करते, कोणा देत नाही. मग आहे तर तिला पुन्हा द्यायचं, आता देऊन टाकलं, बुद्धीतून काढून टाक. देत नाही ती, ठेवती वेळ घेते बाई. तुझं 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 कुणाचं पुन्हा. मग आधीच पाणी टाक ना बाई, मुक्त होणार. करायचं मी कोण कळालं, गर्वाचं हरण झालं, वेदाचं मरण झालं. त्या ठिकाणी देहभावाचं संतर्पण केलं, मन आत्मरामात आलं. ते वैराग्याचं धन ज्ञानाकडे गेलं, श्रीरामाचं दर्शन झालं. इथून काय झालं, तुला हात घालत नाही कोणाच्या फोटोला, काही चिंता करू नको. ते फुलं नाही, जाऊ द्या, महाग झाली फुलं. उद्भवती ओवाळा ठेवा, तुझ्या अंगठ्या, तुझ्या पंक्त्या सगळं तिथं कृष्णार्पण. आणि तू पुढं दुसऱ्या कोणी मुली जाते माहिती, डगमग डगमग डुलत जाते. जा निवांत जा. काय मग काय अहंकार, काय ताठ असतो त्यांच्या बघणं. नीट बघ ना, नीट बघ. सप्त करणं सप्त. तुम्ही काय कमी का, कमळी कुठली येडे बाय. सोडावं राजा, जायचंय आता, देऊन टाकायचं आणि ज्ञान धन घ्यायचं, लुटायचं. ठीक आहे ना, नाम घ्या, ज्ञान घ्या, उभे घ्या ना, उभे घ्या, उभे चिंतन करावं. ते श्रेयाच्या कपड्यात ठेवायचा, त्याला किल्ली लावून टाकावी, ते देऊ ना कुणाला, ते देऊन टाक, फेकून दे कचरा. चला, यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मवन्यस्थितं यतन्तो प्रत्यत्मानुनैनं पश्यन्त चेतसा. आता एका शब्दाकडे जरा किचकटे, तुम्हाला नाही वरच कळालं, उत्तरा म्हणतो. विमुडा कळतं तुम्हाला, पटकन बायाने विचारले का, पटकन कळतं. आता ऐका, यतन्तो योगिनश्चैनं. योगी कोण आहे, जो
माझी भक्ती अभिदान करतात, मला प्राप्त होण्यासाठी श्रवण करतात, मला जाणण्यासाठी अध्ययन करतात, मला प्रगट करण्यासाठी आणि माझ्या प्राप्तीसाठी ज्ञान योग करतात, भक्ती योग प्राप्त करतात. योगी बघा, यतंतो योगिनश्चैनं, परमेश्वराला ओळखायचं, परमेश्वराला भेटायचं, परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप बुद्धीनं व्हायचं, हे योगी आहे. धनाकडे जाणारे भोगी आहे, विषाकडे येणारे रोगी आहे. तीन गोष्टी सांगतो मला, योगी, भोगी, रोगी. विषय भोगणारे रोगी, धनाकडची भोगी. परत तू कमवला, आता गाड्या कमवायलास तू, ठीक आहे, कमव, करोडो अब्जो कमवलंस, काय ते टाकून जाणार नाही एका क्षणात तुझा त्या कमाईचा तुला वियोग. मग का नीट वागत नाही, मग भूत ऐकायचे नाही आमची, नीट जपायचं. कारण अहंकार आणि वासना संपवायला ज्ञान लागतं, श्रवण लागतं, अभेद लागतो. अहंकार जाळायला श्रवण भक्ती लागते. मी कोण कळायला साधूची संपत्ती लागते. आत परमेश्वराचं बुद्धीशी ऐक्य व्हायला ज्ञानाची संपत्ती लागते. हे अंगठ्यान फांगट्या जिवंत आहे तर घातल्या हातात, मेल्यावर उडू काढल्या. मग तू बघतो का माझी अंगठी काढली म्हणून, त्याने उठावतो मला, माझी अंगठी काढू नको, माझ्या लेकीला ते म्हणा, त्यापुढे काय ना म्हणते का अंगठी काढू नको, ओढून काढून घेते, ओढू. मग आधीच काढून घ्या ना बाई, प्रेम तरी किती तुला चांगलं कवा ते, चुकताना भानाताना काही कुठं जाताना येड्याचा बाजार सगळा. चला, यतंतो योगिनश्चैनं, बघा, मला प्राप्त करणारे, मला ओळखणारे योगी आणि संसारात भोग भोगणारे, विषय भोगणारे भोगी. आता पुढे पश्यंतात्मन्यस्थितम्, बघा बापा बापा, पश्यंतात्मन्यस्थितम्, तिथं होतात माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. कुणाच्या ठिकाणी मला जाणणारे योगी ज्ञानाच्या माध्यमातून, बोधाच्या स्थितीतून माझ्या ठिकाणी, माझ्या स्थानाकडं, व्यापक सत्तेकडं तिथं होतात, मला जाणतात आणि माझ्या पशुबुद्धीला आणतात, तिथं एकरूप होतात. ते योगी मला प्राप्त होतात. ते पसंत, त्यानं मला जाणलं, त्यानं मला पाहिलं, त्यानं मला ओळखलं, त्याचं मन माझ्या आत एक झालं, तो योगी झाला. आणि लोकांतराकडे भोगी गेला. अरे एक सांगायचं काम आहे, वासनेला आवर असावा, विषयाचा परित्याग असावा, आत्मस्वरूपावर असलेल्या आवरणाचा नाश करावा आणि परमेश्वराचा स्पर्श भोगावा, त्याला योगी. आणि आहे ते देऊन टाकावं. मागितलं तर बरं का, तर लई त्रास द्यायला तर देऊन फेकून टाकावं. कशाला ठेवायचं बरं, मागून तर द्यायचं ते, आणि त्यांचंच आहे. हे कमवणाऱ्या लोकांना कळत नाही आपण लोकांसाठी कमवलं, हे पुढच्या लोकांना कुठं होत. हे आपण जे कष्ट करतो तर मुलासाठी आणि मुलगा त्याच्या बायकोसाठी, तुझ्यासाठी कुठं कोण होतणारे आहे. पोरग त्याच्या बायको सगळे, गंगा पुढे वाहते, मागेच नाही, बाप मागे, बायको पुढे, पोरग पुढे, ते पोरग त्याच्या पोराकडे आणि बापच्या पोराकडे. आपण कष्ट करतो ते ज्ञानासाठी 2 घंटे काढावे, मग कष्ट करावं, पोरं ढोरं गुरं सांभाळा, ती तुझं कल्याण करणार. तुला सोनं दिलं, 4 मोठी बिल्डिंग दिली, 5 कोटीचा फलाट दिला, परत ये त्यालाच ते सगळं दिसणार. पण कर, साधूला नाही, देवाला नाही, गरीबाला नाही, कुणाला देऊ नको, एकावर पाणी टाकून बस, बरं बस. पण मन तरी देवाला देणं, धन नको देऊ. मन देवाला देणं म्हणजे ज्ञान, बुद्धीचा भाग करणं म्हणजे ज्ञान, आत्मसाक्षात्कार करणं म्हणजे ज्ञान. नाही तुझं धन तिथे ऐकायचे कुठे, जे कमीलं ते पोराला, आणि जे कमीत आहेत ना, कमीत ज्ञान ते तुला, पण ज्ञान कमीत आहेत नाही, ते संपत्ती तुझ्या हातात राहत नाही. तुझी अंगठी काढून घेते पोरग जाताना, मग रडत. हे लक्षात ठेवा. मरताना अंगठ्या घालून वडावडी नगन तोडत काही बघ ना माझ्या पोराला. आता बस ना गप्प, हे नाही गेले अकल आहे का, असंच आयुष्य घात काही नसतं. 12-13 दिवस करतात, झालं. पुन्हा तू तिकडं, आम्ही इकडं, बाबा राम राम, दादा राम राम. 12 दिवस बसते आपल्याकडे, कोण पुन्हा बसायचं. पुरी शेवट राम बसते.
बाहेर गेल्या शिवत नाहीत ना कुणी, नाव ठेवतात पुन्हा बाहेर गेली म्हणून बसावं लागतं लाज काज बारात घरात. नाही बसणार लोक काढतात बाप्पा. चला आता पुढचं आहे का. इदंतो प्रत्यत्मानव नैनम पश्यन्त चेतसः. नैनम पश्यन्त चेतसः. जे ज्ञानी, जे साधक साधनेवरून मला पाहत नाहीत, मला जाणत नाहीत, ते कसे येतं. आणि जाणणारे ज्ञान चक्षुषा चेतसा दोन्ही सांगितलं. ज्ञान चक्षुषा मला प्राप्त होते आणि नैनम पश्यन्त चेतसा आद्य पुरुष आहे जो परमात्मा देहामधला, जगामधला व्यापक, हृदयामधला तुमच्या सोबत, बाहेर व्यापक आहे, आत तुमच्या सोबत आहे. इतकं तरी पुढे बरोबर आहे की नाही. आम्ही पारण करत नाही, आता बंद झाला, आमचं पुण्य कमी पडलं, तुमचं जास्त झालं. हो ना, आम्ही पारण कुठं करतो, कधी कधी वाटतं वाईट, पण रंगा माफ कर बरं का, तुझं चिंतन करायला लाखो पारायण आहे ते म्हणतो बस. कारण हे गीतेच्या शब्दामध्ये जाणून पारायण, तत्परायण ते पारायण, बुद्धीनं आत्मस्वरूपामध्ये तत्परायण त्याला म्हणतात मी पारायण. आमचं शब्दाचं पारायण आहे, तुमचं गीतेचं पारायण. कळलं का डिफरन्स. आम्ही शब्द जातो ना. नैनम जाणत नाहीत, पश्यन्त चेतसा इदंतो प्रत्यत्मानम नैनम पश्यन्त म्हणजे जाण चेतसा. मी चेतन रूप आहे, व्यापक रूप आहे, एक आहे, विस्तार रूप आहे, स्वरूप आहे, अद्वितीय ब्रह्म आहे, महात्मा आहे. विठ्ठल आतच आहे, बाहेर प्रगट झाला तरी आत आहे, मग बाहेर आहे. हे जे जाणत नाही त्याला खरं सुख मिळत नाही, तो योगी नाही. योगिनो यदंतो योगिनो योगिन शयनम. योगी कोण आहे. माझी प्राप्ती बुद्धीच्या द्वारा, श्रवणाच्या माध्यमातून आणि वेदाच्या ग्रंथातून, गीतेच्या श्लोकातून बुद्धी जेव्हा मला प्राप्त करतो तो ज्ञानी, तो ज्ञानी आधी अज्ञानी असतो. पण श्लोकाचा भावार्थामध्ये बुद्धी समजत होती आणि मला जाणू लागते बुद्धी, आणि तेव्हा ती एकरूप होती, तो योगी. एका शब्दात वाटतो. पश्यंत म्हणजे जाणणं, योगी मला जाणता जाणता मदरूप होतो, तो देहावर येत नाही. खरं बुद्धी संपली, बुद्धी परब्रह्म झाली. जेव्हा बुद्धी परब्रह्म नाही तर त्याच्यामुळे चंचलता, त्याच्यात गुण आहे, त्याच्यात व्यवहार आहे. पण जेव्हा बुद्धी माझ्यात आहे तर ते अव्यवहार आहे, व्यवहार करून अव्यवहार. अमृतानुभव झाला माझा, संपला शिक्षण. म्हणजे कसा आनंद वाटतो ना. कारण अमृतानुभव आम्हाला खूप वर्षापासून ऐकायचा होता. अमृतानुभव शिकायला मी 12 वर्ष गुरुन म्हणजे हे केलं, आम्हाला सांगा, तगमग होती. ते आता एकच ग्रंथ राहिला, विचार सगळं झाला. आता मी काल बोलून बोलले तर त्याच्यामध्ये एक वेदांत खूप पाहिजे नसेल. उठी वा जीवराया सोडी अहंता. तू सगळं सोडून टाक. जीवराया उठ, स्वरूपी जागा होईतो पंचकोशात पांघरुणा, विवेक हस्ताने काढुना, देहत्रयाचे अंतकान वत्सा गुंडाळून तू टाके. जीवराया सोडी अहंता. एक शब्द गेला. स्वरूपी सावध होईतो. हे छान आहे. हे त्याच्यामधून काढलेली आहे. कोणती गीत पंचदशी. मी म्हणलं मी आता आणणार आहे, मला तुला आणू करेन गीत पंचदशी. म्हणलं तू स्वान मला मी मागू त्याला घ्यायचं मी नको वाटत लोक बाजू आण. पण मी बहुतेक ह्याच्यावर येत नाही, ऑनलाईन होऊन भेटत. अर्थ ग्रंथ सत्याच्या गोष्टी फार कमी असतात. हे लोक अभ्यास कमी करतात. गीत पंचदशी वगैरे लोक वाचत नाही जास्त. विवेक चुडामणी जास्त वाचत नाही. विवेक सिंधू नाही वाचत. आहेत श्लोक त्याच्यात हो. विवेक सिंधू, विवेक चुडामणी, दासबोध, आत्मबोध, गीत पंचदशी, आत्मबोध हे लोक वाचतात. हा वाचत कुठे आहे. पण आत्मबोध एक वाचावा, ऐकावा. ज्याला नसेल ते आणतील. म्हणून ग्रंथ नाव सांगते. आत्मबोध, विवेक चुडामणी, दासबोध सगळं करायचंय. आणि काय म्हणतात गीत पंचदशी ती मला आता आणायची.
एवढा माझा अभ्यास राहिला. आणि आता खरं सांगतो तुला, पत्नीनं पतीला बोध केलाय ज्ञानाचा, आत्मसाक्षात्कार करून दिला बायकोनं नवऱ्याला. मस्त आहे. आमचा झाला वेळ थोड्या मागच झाला जमल्या. आता अमृतानुभव राहिला. पण एवढी तकमक होती अमृतानुभव, बापरे बाप. कारण अनुभव कसा आहे, ज्ञान कसं आहे, नाही मोठा लागतो. आम्हाला कळतो बरं का, म्हणजे ज्याला कळत असेल ते कोणताही, आपल्याला काही बंधन नाही. चला आपला टाइम किती राहिला बघूया. दंतो योगिने सैन्यं पश्यन्तात उन्नतितं दंतो प्रत्यत्मानवनैनं पश्यन्ते सैने चेतसा नयनं पश्यन्त चेतसा. नयनं म्हणजे मला जाणत नाही, त्याच्यामध्ये शम दम इंद्रियाचा निग्रह नाही, मनाचा निग्रह नाही, विषयात वासना बंध नाही, वैराग्याचं उत्थान नाही, आणि तो मला जाणत नाही. नयनं पश्यन्त चेतसा, तो मला जाणत नाही, तो माझ्याकडे थांबत नाही, तिथे बुद्धी माझ्या स्वरूपामध्ये येत नाही, आणि त्याचा देहभाव ती बुद्धी देहातून करत नाही. कारण त्यानं त्या देहामध्ये उत्पन्न होणारे सम आणि दम, इंद्रियाचा निग्रह केला नाही, मनामध्ये वैराग्य आला नाही, आणि इंद्रियाचा विषयाचा संबंध संपला नाही, आणि बुद्धीने माझा संयोग केला नाही, म्हणून नयनम पश्यंत चेतसः ती मला प्राप्त झाली नाही. ज्ञानीने चक्षुषाः, ज्ञानी मला बुद्धिरूपी डोळ्यानं मला पाहतात, मला जाणतात, आणि बुद्धीनं माझ्याकडे आणून ठेवतात. तेव्हा देहभाव संपतो. ज्या बुद्धीमध्ये मी प्रगटलो त्या ठिकाणी व्यवहार थांबत नाही, आणि ज्या ठिकाणी बुद्धीमध्ये देहभाव आहे त्या ठिकाणी मी प्रगटत नाही. आणि जिथं मी प्रगटलो तर बुद्धी देहभावाकडे जात नाही, कारण ती माझ्यात आहे, ती माझ्यात एक रूप आहे, ती माझ्यातून भिन्न होत नाही. ते ज्ञानी योग. आणि जे देहात आहे ते रोगी. हो, खूप सुंदर बोलता येतं, पण टाइम संपला. मला माझा विलाज नाही. 10 मिनिटं झाले. 6 महिन्या लोकांना काम असतात, आणि थोडं झपलेलं असतं, झपट होती. कोण कुठं असतो, कोण कसा असतो, पण योग होण्याला ज्ञान लागतो, भोग घ्यायला पाप लागतं, आणि रोग व्हायला जन्मांतरीची वासना, वाईट वागणं, वाईट खाणं वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये बरेच भाग आहे. ते काही सगळ्याला अभ्यास आजकाल सांगायची गरज नाही. म्हणून योगी होण्याला ज्ञान लागतं, आणि मी कोण कळायला श्रवण लागतं. माझ्यामध्ये एकरूप व्हायला बुद्धीला सत्संग लागतो. माझा अधिष्ठान प्रगट होताना साधूची कृपा लागते. देहभाव जेव्हा समोर जातो अर्जुना, तेव्हा आत्मभाव मी प्रकट करतो. तिथं मी स्थित असतो, मनात प्रगट व्हावं लागतं. आणि जेव्हा श्रवणाच्या माध्यमातून अंतःकरण पवित्र होतं, आणि बोधामध्ये उघडून जातं, आणि देहभाव बाधित होतो, आणि आत्माराम तिथं मी प्रगट होतो, तेव्हा तो जीवात्मा आणि मी एकच असतो. पण त्या ब्रह्मानुभूती मी देतो, कारण त्या हृदयाचं पावित्र्य, त्या हृदयामध्ये शक्ती, तिथं ज्ञानाची भक्ती, तिथं संतावर प्रीती, तिथं त्या वेदांताची स्थिती तयार केली असते त्यांना. म्हणून त्याला तिथं मला प्रगट व्हावं लागतं, असं कृष्ण परमात्मा बोलतात. मी प्रगट होतो तिथं कुठं? ज्ञानी महात्माच्या हृदयात. म्हणून ज्ञानी महात्मा संत आहे, त्याची नजर जर तुमच्या घरावर पडली तर तुमचं दुःख दैन्य जातं, पाप ताप जातात, वस्तू दोष जातात, आणि त्या ठिकाणी त्या संतांच्या कृपेनं त्यांच्या व्यासपीठाची जे लोक असतात त्यांच्यासोबत परंपरा असते संतांसोबत. ज्या ज्या कुळात आपण प्रवेश केला, आता आम्ही गुरुजी रंगनाथ महाराजांचे शिष्य, मग आम्ही त्या परंपरेत आलो, तर त्या लोकांची तुमच्या घरात आहे ती परंपरा असते, ती व्यासपीठ असतं, ती शक्ती असते, त्या संतांची आपल्यावर एक कृपा असते, कृपाची बसत असते. म्हणून संतांची भेट दुर्लभ आहे, ग्रंथाचं कळणं कठीण आहे, आणि मी कोण संबंध बुद्धीला ते सुद्धा कठीण आहे. पण जेव्हा मी कोण कळतो ग्रंथाच्या द्वारे, तर मन भगवंतात राहतं, देहात संपत. हे ज्ञानाचं बोलणं आहे, ज्ञानाची स्थिती आहे. मन देहातून संपत म्हणजे ज्ञान, देहाकडे थांबतं म्हणजे अज्ञान. देहाला माझं म्हणतं हे पाप आहे, आणि देहाचं ऐक्य होतं ते भेद आहे, आणि जगत खरं वाटतं तो विकार आहे, आणि मी आहे, मी स्वरूप आहे, हा निर्विकार. हो बेटा, मस्त देतात संत महात्मे, माझे गुरुजी, माझी परंपरा, माझे गुरुजी, माझी गीता, माझी माऊली ज्ञानेश्वरी, सगळं काही द्यायले. खूप खूप आभार, खूप धन्यवाद, आणि खूप पांडुरंगाला नमस्कार, कोटी कोटी नमस्कार. की वेद कळायला, ओवी फुलायली, आणि मन डोलायलं, परमात्म्याचं नातं मिळायलं, आणि ते खरं नातं बुद्धीला भोगायला यायलं, आत्मसुखाचं परमात्म्याचं नातं असतं आपलं. नंतरचे नाते हे येतात जातात, असे नाते कितीतरी आहेत. पशुयुनित नाते आहेत, लेकरवाळे, कीटकात आहेत, मुंगे आहेत, पक्षात आहेत. नाते का हेच खरं नाही, हे नातं खरं धरू नका.
त्याच्यामध्ये जास्त शिरू नका, मी करू नका, अहंकारात जगू नका. नाश आहे आपला, अहंकार नाश आहे. बायकाला कळत नाही. होतय होतय नम्रता अलंकार. राम राम होत नाही खरं. कोण बोललं? गडम बोलले का?